जय महाराष्ट्र मित्रांनो 4 फेब्रुवारी 2025 रोजी राज्य मंत्रिमंडळाची एक महत्त्वाची अशी बैठक पार पडलेली आहे आणि या बैठकीमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयांपैकी एक महत्त्वाचा असा निर्णय म्हणजे वर्ग 2 च्या जमिनी वर्ग 1 मध्ये रूपांतर करण्याच्या संदर्भातील। तर मित्रांनो, याविषयीची सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील। मित्रांनो, राज्यामध्ये वर्ग 2 च्या जमिनी वर्ग 1 मध्ये रूपांतर करण्यासाठी देण्यात आलेल्या सवलतीच्या योजनेला अभय योजना असं नाव देण्यात आलेलं आहे आणि याच योजनेला आता 1 वर्षाची मुदतवाढ देण्यात आलेली आहे। मित्रांनो, 2018 पासून शेतकऱ्यांना वर्ग 2 च्या जमिनी वर्ग 1 मध्ये करण्यासाठी जे काही नजराण्याची रक्कम आहे ती भरायची होती। या नजराण्याच्या रकमेमध्ये काही दिलासा देण्यासाठी सवलती देखील देण्यात आलेल्या होत्या आणि याच योजनेची मुदत आता 31 डिसेंबर 2024 रोजी संपलेली होती। या मुदतीला आता 1 वर्षाची मुदतवाढ देखील देण्यात आलेली असून 31 डिसेंबर 2025 पर्यंत आता या वर्ग 2 च्या जमिनी वर्ग 1 मध्ये रूपांतर करण्यासाठी भरावयाचा जो नजराणा आहे या नजराण्यासाठीच्या सवलती लागू राहणार आहेत। मित्रांनो, शासकीय भोगवटदार वर्ग 2 जमिनी ज्या काही कृषी, निवासी, वाणिज्य आणि औद्योगिक प्रयोजनासाठी दिलेल्या आहेत अशा शासकीय जमिनीचं आणि भाडेपट्ट्याने दिलेल्या वर्ग 2 च्या जमिनीचं वर्ग 1 मध्ये रूपांतर करण्यासाठी सवलतीच्या दरानं अधिमूल्य भरण्यासाठीची मुदत आता 31 डिसेंबर 2025 मध्ये करण्यात आलेली आहे। याच्यानुसार आता यापूर्वी प्रलंबित असलेल्या प्रकरणांना तसेच 31 डिसेंबर 2025 पर्यंत दाखल होणाऱ्या अर्जासाठी सुद्धा ही योजना लागू राहणार आहे आणि लवकरच याच्या संदर्भातील अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात येणार आहे। अशा प्रकारचा एक महत्त्वाचा असा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे। याचप्रमाणे टेमघर प्रकल्पाचे मजबूतीकरण याच्यासाठी 315 कोटी रुपयांचा खर्च आणि त्यातील मंजुरी, याचबरोबर महाबळेश्वर जावळी तालुक्यातील कोयना जलाशयातील बुडीत बंधारे बांधण्यासाठी 170 कोटी रुपयांची तरतूद असे देखील काही महत्त्वाचे असे निर्णय या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेले आहे। तर मित्रांनो, महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता। आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। धन्यवाद।